हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोबाईल ॲपने पेमेंट व व्हिजिट फॉलोअप कसे अपडेट करतात। आपण माय कलेक्टर ॲप ओपन केले। आपण लोन डिटेल पेज ओपन केले। समजा हे लोन पेज आहे। या कस्टमरकडून आपण पेमेंट कलेक्ट केले, तर बॉटमला प्रोसीड ऑप्शन आहे। प्रोसीड वर क्लिक करताच दोन ऑप्शन येतात, पेमेंट व व्हिजिट फॉलोअप। जर कस्टमरकडून पेमेंट घेतले तर हा फॉर्म भरावा लागतो। पेमेंट घेतल्यानंतर सर्वात पहिले विचारतो प्लेस कॉन्टॅक्टेड, कस्टमरला कुठे भेटलात, त्याच्या रेसिडेन्सवर, ऑफिस ॲड्रेसवर की इतर जागेवर, येथून सिलेक्ट करतो। रेसिडेन्स पर्सन कॉन्टॅक्टेड, कोणाला भेटलात, कस्टमरला, त्याच्या नातेवाईकांना की इतर व्यक्तीला, ते सिलेक्ट केले। पेमेंटचे मोड काय आहे, कॅश कलेक्ट केले, चेक कलेक्ट केला, डीडी की कस्टमर ऑनलाईन पेमेंट करणार आहे। ऑनलाईन पेमेंटमध्ये 3 मोड आहेत, डायरेक्ट डिपॉझिट, ऑनलाईन व मनी ट्रान्सफर। ते सिलेक्ट केले। सपोज कस्टमरने कॅश पे केले, त्यानंतर पेमेंट टाईप काय आहे, रेग्युलर, फोरक्लोज, सेटलमेंट की चेक बाउन्स चार्ज, तर आपण रेग्युलर पेमेंट कलेक्ट केले। पेमेंट डेट सिलेक्ट करायची आहे, ज्या डेटला पैसे कलेक्ट करत आहात ती डेट। येथून अमाउंट पेड करायची आहे। किती अमाउंट कस्टमरने पे केली, ती येथे फिल करायची आहे। पुढील कॉलम रिसिप्ट नंबर आहे। जर रिसिप्ट नंबर जनरेट केला असेल, तो येथे एंटर केला, रिसिप्ट नंबर नसेल तर ब्लँक सोडू शकतो। आणि अपडेट केले। येथून पेमेंटचा फीडबॅक अपडेट झाला, तो डायरेक्ट टेलिकॉलरला अपडेट झाला। त्याची ट्रेल बनली। आता मला कॉलरला कॉल करून सांगावे लागणार नाही की मी या लोन नंबरवर पैसे कलेक्ट केले आहेत, ज्याचा रिसिप्ट नंबर हा आहे। ही सर्व इन्फॉर्मेशन टेलिकॉलरला ऑटो अपडेट झाली। तर हे झाले पेमेंट। पेमेंटमध्ये दुसरा ऑप्शन आहे चेक। कस्टमरच्या घरातून नातेवाईक भेटले, ज्यांनी चेक दिला। त्यानंतर रेग्युलर पेमेंट आहे, तर पेमेंट डेट, जेव्हा कॅश घेतली होती, तर ऑप्शन कमी होते। जेव्हा चेक घेतला तर कॉलम वाढले। अमाउंट पेड, किती अमाउंटचा चेक आहे, कोणत्या बँकेचा चेक आहे, तिचे ब्रांच नेम, चेक नंबर, रिसिप्ट नंबर चेकचा, जर तुम्ही बनवत असाल तर ते येथून अपडेट करून देऊ। तर ही सर्व डिटेलची पोस्टिंग आपण केली, ती टेलिकॉलरला रिअल टाईममध्ये अपडेट झाली। व्हिजिट फॉलो, एक लोन डिटेल पेज ओपन केले, व्हिजिट फॉलो अप वर क्लिक केले, तर सर्वात पहिले आपण कस्टमरला कुठे भेटलो, घरी, पर्सन कॉन्टॅक्ट, कोणाला भेटलो व ज्या कोडला तुम्ही वापरू इच्छिता, तो आपण घेऊ। जर कस्टमर पीटीपी देत असेल, तर पीटीपीडीटी, एक पीटीपी ब्रेक झाल्यानंतर कस्टमर दुसरी डेट देत असेल, तर पीटीपी 1, जर त्याच्यासाठी मॅसेज सोडून आला आहात, तर मॅसेज। कस्टमर कॉलबॅक करायला बोलला असेल, तर सीबी, कस्टमर नॉट कॉन्टॅक्टेबल आहे, तर एनसीटी। पुढील कोड आहे DISP, इट मीन्स डिस्प्यूट आहे, कस्टमर पेमेंट करण्यास मनाई करत आहे, तर नॉट इंटरेस्टेड टू पे मीन्स NITP, कस्टमर बाहेर गेला असेल, तर आउट ऑफ स्टेशन। कस्टमर शिफ्ट झाला असेल तर शिफ्टेड। कस्टमर स्किप आहे, तर ट्रेसिंग करू शकता। पुढील ऑप्शन आहे DL म्हणजे डोर लॉक। पुढील कोड आहे रेपो, यापैकी कोणताही एक कोड जर मी वापरते, सपोज कस्टमरने मला पीटीपी दिला तो मी घेतला। ॲक्शन अमाउंट, किती अमाउंटसाठी मी कस्टमरकडे आले, ती अमाउंट इथे फिल केली। त्यानंतर नेक्स्ट ॲक्शन डेट, कस्टमरने पीटीपी केव्हाची दिली ती डेट येथे घेतली। नेक्स्ट ॲक्शन टाईम, ज्या टाईमवर कस्टमर पे करणार आहे, तो टाईम फिल केला। पीटीपी मोड, कस्टमर कसे पेमेंट करणार आहे, ते कस्टमरला विचारून अपडेट केले। पीटीपी ॲड्रेस, कस्टमर कुठून पेमेंट देणार आहे ते अपडेट केले। त्याचा लँडमार्क फिल करायचा असेल तर तो कस्टमर नवीन नंबर व ॲड्रेस देत असेल तर तो येथे टाकू शकतो। त्यानंतर अपडेट करू। येथून अपडेट केल्यावर समजा मी आता 27 तारखेची पीटीपी घेतली, तर जशी 27 तारखेला मी ॲपवर लॉग इन करेन, तर मला पीटीपी अपडेट होईल।
मला दिसेल 27 तारखेला की मला एवढ्या वाजून एवढ्या मिनिटांनी या जागेवरून या कस्टमरकडून या लोन नंबरवर पैसे कलेक्ट करायचे आहेत. आणि टेलिकॉलरला आजच पॉपअप गेला की मी या लोन नंबरवर एक पीटीपी काढली आहे आणि 27 तारखेला त्याला पुन्हा रिमाइंडर येईल की ही एक पीटीपी आहे. जी डिटेल मला येथे दिसणार तीच डिटेल माझ्या टेलिकॉलरला दिसेल. कोणताही एक कोड घेऊ. यावेळी व्हिजिट फॉलो अपमध्ये शिफ्टेड कोड घेतला. कस्टमरच्या घरी गेलो. कस्टमर नाही भेटला. अदर पर्सन भेटला. शिफ्टेड कोड आपण घेतला. तर विचारत आहे नेक्स्ट ॲक्शन डेट. तर आपल्याला माहित नाही तो शिफ्टेड आहे. तर याला ब्लँक सोडू शकतो. नेक्स्ट ॲक्शन टाइम. तर इथे नवीन ॲड्रेस टाईप करायचा आहे कारण शिफ्टेड आहे. इट मीन्स कस्टमरचा नवीन ॲड्रेस मिळाला. येथे नवीन ॲड्रेस टाईप केला व त्याला अपडेट केला तर त्याचा नवीन ॲड्रेस सिस्टममध्ये अपडेट होईल. तुमच्या कॉलर्सना व सुपरवायझरला कळेल. असे फॉलोअपचे सर्व कोड तुम्हाला दाखवले. अधिक माहितीसाठी इतर व्हिडिओ पहा. थँक यू.